ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। मात्र निवडणूक आयोगाकडे बोगस मतदारांची आकडेवारीच नाही। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावर दबाव। रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं, रोहित पवारांकडून खंत व्यक्त। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर जाणीवपूर्वक निशाणा साधणं सुरू। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आले। विरोधकांचा खोटारडेपणा सुरू असल्याचा बावनकुळेंचा हल्लाबोल। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र, मात्र आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं, शिष्टमंडळाचा आरोप। मतदार याद्यांच्या विरोधातील 4ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल। भाजपकडून मतचोरीबाबत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, आशिष शेलार यांची टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यामुळे धन्यवाद, बा नांदगावकर यांचा टोला। तर शेलारांवर कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्वाचे निर्णय। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार, तर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कर्जाला शासन हमी देण्यासही मान्यता। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाहीत तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं विधान। तर पडोळे ऍक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभागाच देऊ शकतो असं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडनं स्पष्ट। राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा, फडणवीसांची तंबी। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर। शस्त्रविक्री प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी अटक केली होती। आपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा ठपका। मानव आणि बिबट्या संघर्षावर सरकारचं निर्णायक पाऊल। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर। पुण्यामध्ये 20 रेस्क्यू टीम, 500 पिंजरे, अत्याधुनिक उपकरणांसह उपाययोजना करणार। छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण रेल्वे अपघात। दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। पॅसेंजरचा डबा मालगाडीला धडकल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।